दृश्य आपण बघतोय थेट पुण्यामधून लाईव्ह दृश्य आहेत। पुणे विद्यापीठामध्ये अभाविकचं हे आंदोलन सुरू आहे। एकंदरीत मोठ्या संख्येने जे आहेत ते आंदोलक जमलेले आहेत आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये कुठेतरी ही सटापट होताना आपण बघू शकतो। पोलीस सगळ्या आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न करतायत। अभाविकचं हे आंदोलन आणि त्याचे थेट लाईव्ह दृश्य आपण बघतोय। पुणे विद्यापीठात सध्या हे आंदोलन सुरू आहेत। विद्यार्थी जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, ही थेट दृश्य आपण खरं तर बघतोय, काय नेमकी मागणी सध्या या आंदोलकांकडून केली जाते? तर महत्त्वाची अपडेट पुण्यामधून, ही महत्त्वाची दृश्य। परीक्षा शुल्क वाढ करण्यात आलेली आहे। ही परीक्षा शुल्क वाढ रद्द करावी अशा पद्धतीचा म्हणणं या सगळ्या विद्यार्थ्यांनी मांडलेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला या सगळ्या भागामध्ये दिसतोय। या सगळ्या आत्ताच्या परीक्षा शुल्क वाढीच्या विरोधात विद्यार्थी विद्यापीठामध्ये एकत्र आलेले आहेत। जवळपास 20% इतकी परीक्षा शुल्क वाढ जी आहे ती करण्यात आल्याच्या विरोधात विद्यार्थी या ठिकाणी एकत्र पोलिसांकडून मोठा बंदोबस्त पुणे विद्यापीठाच्या परीक्षा भवन परिसरामध्ये लावण्यात आल्याचं आपण बघतोय। दुष्काळाच्या आणि या सगळ्या आता संकटाच्या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांकडून हे परीक्षा शुल्क घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका ही या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी आणि थालीनाद जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचा आपण पाहतोय। या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय त्यांच्या नेमक्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय मागणी आहे आणि कशा पद्धतीनं तुमचं हे आंदोलन सुरू आहे, काय तुमच्या सगळ्यांच्या अडचणी? आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपला ओला दुष्काळ विद्यापीठामध्ये विविध जिल्ह्यातून विद्यार्थी शिकायला येत आहेत। आता ज्या शेतकऱ्याचं सर्व काही वाहून गेले, ज्याला खायचे वांदे आहेत, अशा विद्यार्थ्याची जर का आपण परीक्षा शुल्क जरी वाढ करत असू तर हे विद्यार्थ्यांवरती पूर्णपणे अन्याय चाललेला आहे। आपण बघतोय की अन्याय होतोय विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीची भूमिका हे विद्यार्थी मांडतायत आणि मोठा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि दुसरीकडे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं आक्रमक होत थालीनाद या ठिकाणी करताना बघायला मिळत आहेत। त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमक्या अडचणींचा सामना करावा लागतो? काय 20% जे परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आमची मागणी आहे ते आता ओला दुष्काळ असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी ही आमची सर्वात प्रथम मागणी आहे। आणि हे जे नियम आहे ते पूर्ण कॉलेज जे ऑटोनॉमस कॉलेज आहे त्यांच्यापर्यंत हे नियम पोहोचावे आणि ज्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क घेतलेलं आहे ते तात्काळ त्या विद्यार्थ्यांना परत करावं ही अशी आमची मागणी आहे। बघतोय की घोषणाबाजी या ठिकाणी या विद्यार्थ्यांची सुरू आहे आणि तात्काळ परीक्षा शुल्क जे आहे ते रद्द करावं अशा पद्धतीचं म्हणणं या सगळ्या विद्यार्थ्यांकडून मांडलं जातंय। ठिय्या आंदोलनासाठी हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत। पुरात सगळं काही वाहून गेलं, आता शिक्षणही आम्हाला घेऊ देणार नाही का अशा पद्धतीचं गाऱ्हाणं, अशा पद्धतीचं म्हणणं हे सगळे विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी मांडताना बघायला मिळतात। मोठा बंदोबस्त आहे। जे परीक्षा विभागाचे प्रमुख आहेत त्यांना भेटण्याच्यासाठी म्हणून या सगळ्या विद्यार्थ्यांना जायचंय, मात्र अडवणूक जी आहे ती या ठिकाणी केली जाते। निवेदन देण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना जायचंय त्यांना जाऊ दिलं जात नाही अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। खरं म्हणजे पुण्यात मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात आणि अशा वेळी या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात अचानक 20% जेव्हा वाढ होते तेव्हा मोठी अडचण या सगळ्या विद्यार्थ्यांची होते आणि म्हणून हे आंदोलन या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी करताना आपल्याला बघायला मिळतात। एबीव्हीपीनं या अगोदर देखील अशा पद्धतीचं परीक्षा शुल्क रद्द करावं यासाठी निवेदन परीक्षा विभागाला दिलेलं होतं, मात्र त्यानंतर कुठल्याही पद्धतीनं परीक्षा शुल्क जे आहे ते रद्द झालेलं नव्हतं आणि त्यामुळेच या ठिकाणी हे आंदोलन पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांनी सुरू केल्याचं आपण पाहतोय। वेगवेगळ्या मागण्या आहेत, ज्यात प्रमुख मागणी त्यांची हीच आहे की जे परीक्षा शुल्क वाढवलेलं आहे हे वाढवलेलं परीक्षा शुल्क कमी करावं आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना जो दिलासा आहे तो या ठिकाणी दिला जावा। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आम्ही जे इथे सगळे विद्यार्थी आंदोलन करतोय, तुम्हाला माहिती आहे या युनिव्हर्सिटीला
विद्यापीठाला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्टचा दर्जा दिलेला आहे, परंतु गरिबांच्या शेतकऱ्यांची मुलं इथून दुरून हिला विद्येचं माहेरघर या पुण्याला म्हटलं जातं, इथे शिकायसाठी येतात. 20% फी मध्ये शुल्क वाढ करून ज्या लोकांकडे ओला दुष्काळ आलेला आहे, जे शिकतायत त्यांना ही फी कधीही परवडणारी नाहीये. त्यामुळं या परीक्षा संचालकांना थोडंसं काहीतरी वाटायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल आणि हे शुल्क कमी करून त्यांनी आमच्या मागण्या एवढ्याच आहे की हे 20% फी शुल्क त्यांनी कमी केलं पाहिजे आणि गरिबांच्या होतकरूंच्या मुलांना सुद्धा पुढे येऊ दिलं पाहिजे. काय शिकत होतात पूर्वी, किती फी होती आणि आता किती फी वाटली तुम्ही? नाही, आता सध्या विद्यार्थी आहेत सगळे, याच्यामध्ये अशी परिस्थिती असतात काही लोकांची की कर्ज काढून विद्यार्थी ते शिकायसाठी येतात, परंतु तेवढी देण्या इतपत त्यांची लायकी म्हणजे विद्यार्थ्यांकडे ऐपत नाहीये त्यांची. त्यामुळं थोडंफार विद्यापीठ प्रशासनाने विचार करावा. आम्ही निवेदन देऊन या गोष्टीची चर्चा करायचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला कुठलंही उत्तर देण्यात आलं. का अडवलंय? आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत. नेहमीप्रमाणेच तुम्हाला माहिती असेल की या विद्यापीठामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये संघर्ष आपल्याला करायला लागतो, त्याचप्रमाणे हा सुद्धा एक त्यातल्या संघर्षाचा एक भाग आहे. परंतु जोपर्यंत विद्यार्थ्यांचे फी शुल्क माफ होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आपण बघतोय की पोलिसांचा आणि जे पुणे विद्यापीठाचे सगळे सुरक्षा रक्षक आहेत ते या ठिकाणी आपल्याला एकत्र आल्याचं दिसतंय, ज्यात विद्यार्थ्यांना वर अर्थात परीक्षा विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही. या ठिकाणी थाळी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. ठिय्या आंदोलनासाठी हे सगळे विद्यार्थी आपल्याला या परीक्षा भवनाच्या मुख्य दारावरती एकत्र बसल्याचं बघायला मिळतं. जोपर्यंत परीक्षा शुल्क रद्द होत नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन विद्यार्थी आंदोलन करतायत, जोपर्यंत फी माफी होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन असंच सुरू राहील अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या विद्यार्थ्यांनी मांडलेली आहे. आणि त्यांची जी घोषणाबाजी आहे ती या ठिकाणी आपण सुरू असल्याचं पाहतोय, ज्यामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेले हे सगळे विद्यार्थी आणि त्यांचं जे आंदोलन या परीक्षा शुल्काच्या विरोधात, खरं म्हणजे यापूर्वी वेगवेगळ्या बैठका झालेल्या होत्या आणि या बैठकांमधून तशा पद्धतीच्या दिलेल्या निवेदनांमधून मार्ग निघेल असं अपेक्षित होतं. मात्र कुठल्याही पद्धतीचा तोडगा जो आहे तो या सगळ्या विषयावरती निघाला नाही आणि हे विद्यार्थी या ठिकाणी अचानकपणे एकत्र येत परीक्षा भवनामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांची अडवणूक करण्यात आल्याचं आपण पाहतो आणि निवेदन देण्यासाठी देखील त्यांना या ठिकाणी जाऊ दिलं जात नाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला विद्यापीठाच्या या सगळ्या भागामध्ये बघायला मिळते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं तब्बल 20% इतकी परीक्षा शुल्क वाढ जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये केलेली होती आणि लाखो विद्यार्थी जे शिक्षण घेतात त्यांना याचा भूर्दंड बसतोय. अशा पद्धतीनं अचानक 20% शुल्क वाढ करण्याचा विरोध मोठ्या प्रमाणात आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये बघायला मिळतो आणि त्याच्याच विरोधात हे सगळं आंदोलन आहे. मला सांगा, काय पोलिसांचं म्हणणं आहे? तुम्हाला आतमध्ये कशासाठी जायचं आणि काय अडवणूक होते? आम्हाला पोलीस प्रशासनाला इथे यांनी पुढे घातलेले. आज महाराष्ट्रामध्ये पूर्व परिस्थिती असताना मागण्यांची कशा प्रकारे नेमकी दखल घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.